नामरूपास बुद्धी ददाने आणि जाणेही त्यास तो तिथंच असेल मग माझ्याकडे नाही उघडा असेल. अज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सुटणाने स्वयंब्रह्मामीच्या असे शिष्याचा आग्रह आहे जगत सत्य ठरवण्याविषयी आणि श्रीगुरूंचा आग्रह आहे जगत मिथ्या सांगण्याविषयी. परंतु जगत मिथ्या कसं हे त्यांनी आतापर्यंत सदसद्विलक्षणीय अनिर्वचनीय पदार्थ कसे प्रतीतीला येतात तर याविषयी सांगितलं. ते सत नाहीत, असत नाही, सदसत नाही, सदसद विलक्षण अनिर्वचनीय किंवा मिथ्या कल्पित असे ते पदार्थ आहेत असं सांगतात. आणि त्यासाठी एक कोणता तरी दृष्टांत किंवा उपपत्ती उदाहरण द्यावं लागतं. तर उदाहरण श्रीगुरूंनी केलं स्वप्नाचं. आणि स्वप्न मिथ्या आहे. जे स्वप्न ज्या कारणाने मिथ्या आहे ते सगळे मिथ्यात्वाचे निकष ते कुठे लागतात? जागृतीमध्ये लागतात. म्हणून जागृती ही मिथ्या आहेत असं सांगायचं. यामुळं मिथ्या असणाऱ्या जगतापासून त्याची अंतःकरण वृत्ती ही परावृत्त होऊन सद्वस्तू असणारं जे ब्रह्मस्वरूप त्याच्या ठिकाणी स्थिर व्हावी हा त्यांचा उद्देश आहे. परंतु हा शिष्य तार्किक आहे आणि त्यामुळं तो हे सिद्धांत त्याची बुद्धी मान्य करत नाही. म्हणून तो या वेगवेगळी शक्कल काढतो. त्याच्यापैकी त्यांनी एक शक्कल अशी काढली की असं तुम्ही जगत स्वप्न मिथ्या आहे कारण स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होऊन कोणताही पदार्थ उत्पन्न न होता भासत नाही. तर स्वप्नातले पदार्थ जे आपल्याला भासतात ते उत्पन्न होऊनच भासतात असं तो सांगतो. तर मग या ठिकाणी तो शिष्य त्यांना असं सांगतो की स्वप्नातले पदार्थ मिथ्या आहे असं गृहीत कृत्य धरता तुम्ही. प्रतीतीला येतात आणि भासतात, परंतु ज्या वेळेला भासतात त्याच वेळेला त्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंत अभाव असतो. म्हणजे त्याचं असं आहे की स्वभाव अधिकरणे भासमानत्व मिथ्यात्व. मिथ्यात्वाचं एक लक्षण सांगितलं की ज्या स्व अभाव म्हणजे ज्या स्वनामकोण सर्पाचा दोरीच्या ठिकाणी काय आहे? अभाव आहे. आवाज कमी करा. सर्पाचा दोरीच्या ठिकाणी अभाव आहे, स्व अभाव. आणि त्या सर्पाचं अधिकरण कोण आहे? अधिकरण आहे दोरी. स्वभाव अधिकरणे म्हणजे सर्पाचा अभाव ज्या अधिकरणामध्ये आहे तिथंच भासमानत्व. त्याच रज्जूवर सर्प काय होतो? भासतो, आहे की नाही? आणि असं जर असेल ज्या रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे त्याच रज्जूच्या ठिकाणी सर्प भासतो. आणि असं जिथं घडत असेल त्या पदार्थाला म्हणतात मिथ्या, आहे की नाही? असं सांगितलं, बरोबर. आणि हे कुठं घडतं? स्वप्नामध्ये. स्वप्नामध्ये त्या पदार्थांचा अभाव आहे की नाही? कोणाच्या ठिकाणी? त्या स्वप्नद्रष्ट्याच्या ठिकाणी, बरोबर ना? स्वप्नद्रष्ट्याच्या ठिकाणी किंवा साक्षीच्या ठिकाणी त्या स्वप्नस्थ पदार्थाचा अभाव आहे, परंतु तिथंच भासतात की नाही, म्हणून ते मिथ्या आहे. तसं जागृतीतले पदार्थसुद्धा ज्या पदार्थांचा आपल्या प्रत्येक आत्म्याच्या ठिकाणी किंवा द्रष्टेच्या ठिकाणी ज्या पदार्थांचा भास होतो ते पदार्थ त्याच द्रष्टेच्या ठिकाणी मिथ्या असतात, म्हणून जागृतीसुद्धा मिथ्या आहे असं सांगतात. परंतु हा शिष्य म्हणतो
तसं नाही. उलट तुम्ही म्हणा की जागृतीतले पदार्थ उत्पन्न होतात. पुन्हा असे सांगितलं ना, पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय भासत नाही. जसं वंध्यापत्र, आकाशपुष्प, नरविषाण यांची प्रतीती होत नाही. म्हणजे कारण का ते पदार्थ अस्तित्वातच नाही, आणि हे पदार्थ ज्या अर्थी दिसतात त्या अर्थी पदार्थ उत्पन्न होऊनच भासतो. कोणताही पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय प्रतीतीला येत नाही. हा वेदांताचा आकाट्य सिद्धांत आहे असं सांगितलं. तर तो म्हणतो ह्याच्यामध्ये थोडी दुरुस्ती करा. वास्तविक स्वप्नातल्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंताभावाचा असतो की नाही, म्हणजे याचा अर्थ ते पदार्थ उत्पन्नच होत नाहीत. मग जे पदार्थ उत्पन्न न होता प्रतीतीला येतात ते स्वप्न काय आहे, मिथ्या आहे. परंतु जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतीला येतात. इथं आजोबा, मुलगा, त्याचा नातू ही परंपरा आपल्याला दिसते की नाही, म्हणजे याचा अर्थ ते पदार्थ उत्पन्न झालेले, त्यांचा जन्म झालेला आहे असं आपल्याला दिसतं. म्हणून तुम्ही असं म्हणा की स्वप्नातल्या पदार्थावरून जागृतीला मिथ्या ठरावा. स्वप्नाच्या मिथ्यात्वाचा निकष किंवा उदाहरण किंवा उपपत्ती देऊन तुम्ही जागृतीला मिथ्या ठरवता. त्याप्रमाणे खरं तर तुम्ही असं म्हणायला पाहिजे की जागृतीतले पदार्थ उत्पन्न होतात म्हणून ते काय आहेत, सत्य आहेत. आणि स्वप्नातले पदार्थ आहे ना ते उत्पन्न न होता प्रतीतीला येतात म्हणून स्वप्नातले पदार्थ मिथ्या. किंवा असं तुम्ही म्हणा जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊन काय होतात, प्रतीतीला येतात म्हणून ते सत्य. स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतीला येतात, त्यांना तुम्ही काय म्हणायचं, सत्यच म्हटलं पाहिजे असं माझ्या अल्पबुद्धीला वाटतं. असं म्हणत असताना त्याला माझी अल्पबुद्धी का गुरुपेक्षा श्रेष्ठ आहे असं वाटतं. मनामध्ये त्याचा एक अभिनिवेश आहे की माझी जी प्रक्रिया आहे ती अकाट्य आहे. आणि मग तो नंतर सांगतो, समजा तुम्हाला अनुभवाला जुळत नाही ना, लगेच श्रुतियुक्ती आणि अनुभवाला विरोध येईल. कालच आपण सगळं चिंतन केलेलं आहे की या ठिकाणी अनुभवाला काय येईल, विरोध येईल. जर स्वप्नातले पदार्थ सत्य आहेत असं जर म्हणावं, जागृतीला उदाहरण करून स्वप्नही सत्य आहेत असं म्हणावं, तर अनुभवाचा आपलाप करता येत नाही आणि अनुभव विरुद्ध आहे. जर एखाद्याने स्वप्नामध्ये एखाद्या मनुष्याची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं उद्या तू माझ्या घरी ये, आणि हा मनुष्य त्याच्या घरी गेला. का तर आज तुम्ही कसे अचानक घरी आले, तू रात्री मला बोलावलं नाही का, असं जर तो म्हणेल तर हे अनुभवाच्या विरुद्ध होईल की नाही. असा कुठं व्यवहार चालू आहे का जागृतीमध्ये? स्वप्नाचा संदर्भ घेऊन सत्यत्वाने व्यवहार चालू आहे का कुठं? नाही. म्हणजे ही गोष्ट काय युक्तीनं देखील पटत नाही. श्रुतीनं तर स्वप्नाला तर मिथ्या सांगितलं, पण जागृतीला सुद्धा काय सांगितलेलं आहे, मिथ्या आहे. श्रुतीच्या विरुद्ध आहे की नाही, अनुभवाच्या सुद्धा विरुद्ध आहे आणि युक्तीनंही विरुद्धच आहे. जर स्वप्नातले पदार्थ किंवा ते पदार्थ मिथ्या न म्हणता सत्य जर म्हटलं, तर या ठिकाणी जर आपल्याला स्वप्नात भरपूर पाऊस पडला तर जागृतीची शेती पिकायला पाहिजे की नाही, बरोबर ना. किंवा मृगजळाची तळी ते दिठी दुरुणीची न्याहाळी, वाचून तेने पाणी साळी केळी पिकती काय. साळी केळी पिकायला पाहिजे की नाही मृगजलाचा पूर आला तर. ऐके म्हणजे मिथ्या पदार्थ अधिष्ठानाची कोणती लाभहानी करतो का, परिणाम करताना दिसतो का, हाही पण आपल्याला अनुभव आहेच की नाही. म्हणजे श्रुती, युक्ती आणि अनुभव याच्याद्वारा ह्या स्वप्नामध्ये आणि जागृतीमध्ये भेद करावा लागेल. पण जागृतीला सत्य आहे असं मानून स्वप्नाला सत्यत्व ठरवता येणार नाही. म्हणून त्याला असं वाटतं की स्वप्न जरा मिथ्यात मानलं पाहिजे, पण याचं मिथ्यात्व आणि जागृतीतलं सत्यत्व याच्यामध्ये भेद करतो. जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊन आपल्याला प्रतीतीला येतात म्हणून ते सत्य आहे असं म्हणा, आणि स्वप्नातले पदार्थ मिथ्याच मानायचं झालं तर असं म्हणा की ते जागृतीतले पदार्थ उत्पन्न न होता प्रतीतीला येतात म्हणून जागृतीतले पदार्थ मिथ्या आहेत असं तुम्ही म्हणा, असं तो म्हणतो. ठीक आहे ना, असं त्याने सांगितलं. त्याच्यावर श्रीगुरू म्हणतात की या ठिकाणी पदार्थाचं ते मिथ्यात्व आणि सत्यत्व हे तो पदार्थ उत्पन्न होणं किंवा उत्पन्न होऊन प्रतीतीला येणं किंवा उत्पन्न न होता प्रतीतीला येणं हे सत्यत्वाचं किंवा मिथ्यात्वाचं लक्षण नाहीच मुळी. म्हणजे सत्यत्व आणि मिथ्यात्व याच्यावर ठरवता येत नाही. एखादा पदार्थ उत्पन्न होऊन भासला म्हणजे तो सत्य आहे, आणि एखादा पदार्थ उत्पन्न न होता भासला मृगजळासारखा म्हणून तो मिथ्या आहे असं याचं कारण नाही. तर कोणताही पदार्थ उत्पन्न होताना त्याला योग्य देश काळ सामुग्री असली तर त्या योग्य देश काळ सामुग्रीपासून उत्पन्न होणारा पदार्थ हा काय असतो, सत्य असतो. आणि योग्य देश काळ सामुग्रीपासून जो पदार्थ उत्पन्न होत नाही तो पदार्थ मिथ्या असतो. असं साधारणपणे व्यवहारामध्ये आपल्याला प्रघात
दिसतो किंवा अशा प्रकारचं रूढीनं व्यवहार आपल्याला दिसतो असं तो सांगतो. ते कसं तर त्याच्याविषयी त्यांनी सांगितलं की जागृतीमध्ये जे पदार्थ आहे तर ते जागृतीमध्ये एखादा हत्ती आहे की नाही, तो हत्तीला तो विस्तीर्ण जंगल आपल्याला असतं की नाही, तिथं त्याच्यामध्ये हत्तीला राहण्यासाठी योग्य स्थान असतं की नाही, नंतर त्या हत्तीला जन्म होण्याला आईच्या उदरात राहण्याचा काल जो आहे तो ठराविक योग्य असा काल असतो की नाही, नंतर हत्तीचं जे जीवन असतं काही वर्षाचं तर त्याला योग्य काल असतो की नाही, आणि तो हत्ती आपण पाहिला त्याचा एक काल असतो की नाही, आणि तो कालचं काय पुन्हा तो हत्ती जो आहे तो सर्वांना एकाच वेळेला दिसतो की नाही, आपल्याला स्वप्नात तसा दिसतो का, दिसत नाही. परंतु इथे एवढंच घ्या की योग्य देश काल सामग्रीपासून जो पदार्थ उत्पन्न होतो तो सत्य, आणि योग्य देश काल सामग्री वाचून जो पदार्थ होतो तो मिथ्या. मग स्वप्नातल्या पदार्थांना, स्वप्नातले जे हस्त्याधिक पदार्थ आहेत त्यांना योग्य देश काल आहे का, योग्य देशकाल नाही. कारण आपण 10 फूट रुंद काय 10 फूट लांब ह्या खोलीमध्ये आपण झोपलेले आणि तिथं हत्ती येतो, हत्ती मावेल का इथं, त्याला योग्य देश आहे का, नाही. बरं तो हत्ती आपल्याला कधी प्रतीत झाला, फक्त स्वप्नकाला पडता. स्वप्नकालामध्ये जी हत्तीची प्रतीती आली ते स्वप्न किती कालात पडतं, एका क्षणामध्ये, आणि त्याला आपल्याला हत्तीचा किती मोठा काल प्रतीतीला येतो की नाही, आणि हत्ती तिथंही जंगल आपल्याला दिसतं की नाही, विस्तीर्ण अशा प्रकारचं जंगल आहे आणि त्या ठिकाणी दीर्घ अशा प्रकारचा काल आहे असं आपल्याला वाटतं की नाही. पण खरं पहा की विस्तीर्ण देशकाल आहे का तिथं, नाही. मग देशकाल सामग्रीचा अभाव आहे की नाही. म्हणून स्वप्नातला हत्ती काय आहे, स्वप्नातले हस्त्याधिक पदार्थ हे मिथ्या आहेत, कारण त्यांना योग्य देशकाल सामग्रीचा अभाव आहे. आणि जागृतीतले पदार्थ सत्य आहेत, कारण त्यांना योग्य देशकाल सामग्रीची उपलब्धी आहे असं त्या शिष्याने सांगितलं आपलं, असं त्या श्रीगुरूंनी शिष्याला सांगितलं. बरोबर आहे ना इथपर्यंत. आता बघा हा शिष्य काय म्हणतो, महाराज स्वप्नामध्येही विस्तीर्ण देश आणि बहुत काल प्रतीत होतो, तो हस्त्याधिकांना कारण म्हटले तर योग्य देशकालापासून उत्पन्न झालेले स्वप्नातील हस्त्याधिकही सत्यच आहेत असे म्हणावयास काय हरकत आहे. तो काय म्हणतो, तुम्ही काय म्हणता स्वप्नामध्ये विस्तीर्ण देश नाही, काय दीर्घ काल नाही. आपल्याला कधी स्वप्नात वाटतं का की हे जे स्वप्न आहे ते कंठगत पुरितत नाडीमध्ये पडतं आणि त्याच्यामध्ये काय आहे की त्या असं वाटतं का आपल्याला स्वप्नामध्ये केसाचा 1000वा हिस्सा अशा प्रकारचं तिचं परिमाण आहे आणि त्या ठिकाणी हे स्वप्न दिसतं, याला योग्य देश नाही असं वाटतं का. तिथं सुद्धा हत्ती काय आहे, भरपूर हत्तीचे आजोबा आजी काय सगळं परिवार त्या योग्यच रीतीनं तो उत्पन्न झाला आहे. विस्तीर्ण देश वाटतो की नाही, वाटतो. भले तुम्ही 10 बाय 10च्या खोलीमध्ये असा, परंतु तुम्हाला तिथं विस्तीर्ण देश दिसतो की नाही. भले क्षणकालात स्वप्न पडू द्या, पण स्वप्नकालामध्ये आपल्याला ते क्षणकाल आहे असं वाटतं का दीर्घकाल आहे असं वाटतं, दीर्घकाल आहे असं वाटतं. म्हणजे याचा अर्थ स्वप्नातसुद्धा योग्य देशकाल सामग्री आहेच आहे. कारण आपल्याला स्वप्नातली प्रतीती कोणती आहे, योग्य देशकालाची आहे का अयोग्य देशकालाची आहे, योग्य देशकालाची प्रतीती आहे. म्हणजे स्वप्नामध्येही विस्तीर्ण देश आणि बहुत काल प्रतीत होतो. आणि मग इथं तुम्हाला काय पाहिजे, हस्त्यादी पदार्थांचं कारण सामग्री पाहिजे, बरोबर आहे ना. त्याच्या ठिकाणी योग्य देशकाल सामग्री पाहिजे. ती योग्य देशकाल सामग्री असेल तरच तो सत्य पदार्थ उत्पन्न होतो, आणि योग्य देशकाल सामग्री नसेल तर तो पदार्थ कसा असतो, मिथ्या असतो. पण इथं योग्य देशकाल सामग्री कारण आहे की नाही या स्वप्नातल्या हत्तीलाही. कधी जेव्हा स्वप्न प्रत्यक्ष पाहतो त्यावेळेला त्या ठिकाणी दीर्घकाल आणि विस्तीर्ण देश आपल्याला प्रतीतीला येतात. म्हणजे याचा अर्थ स्वप्नातल्या हत्तीला तुम्हाला मिथ्या कसं म्हणता येईल, स्वप्नातल्या हत्तीला सुद्धा बरोबर आहे, योग्य देशकाल सामग्रीची सिद्धी झाली नसती किंवा आम्हाला करता आली नसती तर स्वप्नातल्या हत्तीला आम्ही मिथ्या म्हटलो असतो. पण या ठिकाणी योग्य देशकाल सामग्रीचा अभाव आहे का, नाही. योग्य देशकाल सामग्री आहे. आणि तुम्हाला काय पाहिजे, कारण कोण पाहिजे, योग्य देशकाल सामग्री. मग योग्य देशकाल सामग्री हस्त्यादी पदार्थांची कारण आहे की नाही त्या ठिकाणी. मग आता तुम्हाला त्यांना मिथ्या म्हणता येईल का, स्वप्नातल्या हत्तीलाही सत्य म्हटलं पाहिजे. अर्थात तुम्हाला काय म्हटलं पाहिजे, जशी जागृती सत्य आहे योग्य देशकाल सामग्री असल्यामुळं, त्याचप्रमाणे स्वप्नामध्येही योग्य देशकाल सामग्री आहेच आहे, म्हणून स्वप्नसुद्धा सत्य आहे. स्वप्नाला मिथ्या म्हणण्याचा कोणालाही अधिकार नाही असं माझ्या अल्पबुद्धीला वाटतं.
महाराज स्वप्नामध्येही विस्तीर्ण देश आणि बहुतकाल प्रतीत होतो, तो हस्त्यादिकांना कारण म्हटले तर योग्य देशकालापासून उत्पन्न झालेले स्वप्नातील हस्त्यादिकही सत्यच आहेत असे म्हणावयास काय हरकत आहे? तो स्वप्नातले हस्त्यादिक सुद्धा काय आहे? सत्य आहे असं म्हणायला काय हरकत आहे का? नाही, असं कोण म्हणतो? शिष्य. आता श्रीगुरु उत्तर देतात. श्रीगुरु म्हणतात हे म्हणणे बरोबर नाही, कारण स्वप्नामध्ये हस्त्यादी पदार्थांच्या बरोबरच प्रतीत होणारे अधिक काल आणि अधिक देशही अनिर्वचनीय प्रातिभाषिक उत्पन्न होतात. हस्त्यादी पदार्थाप्रमाणे त्यांची उत्पत्ती होते म्हणून त्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होते, कारण उत्पत्ती वाचून पदार्थाची प्रतीती होत नाही हा नियम आहेच. व्यावहारिक देशकाल न्यून असता अधिक देशकालाचे ज्ञान होते म्हणून स्वप्नातील देशकाल प्रातिभाषिक आहेत. स्वप्नातील हस्त्यादिक आणि देशकाल यांची युगपत नाम एकाच क्षणी उत्पत्ती होते म्हणून त्यामध्ये कार्यकारण भाव घडत नाही. कार्याच्या पूर्वी कारण असते असा नियम आहे. व्यावहारिक देशकाल न्यून आहेत म्हणून स्वप्न पदार्थ योग्य काल सामग्री वाचून उत्पन्न होतात आणि त्यास मातादी सामग्री नाही म्हणून स्वप्न पदार्थ मिथ्या आहेत. सगळं प्रत्येक वाक्य लक्षात घ्या. एक थोडेसे साधारणतः मला वाटतं 19व्या परिच्छेदापर्यंत विषय लक्षात आला का पुढं सगळीच आपल्याला त्याची एक साखळीनं किंवा एक चिंतनाची दिशा लक्षात येईल. इथं थोडासा बारकाईनं विचार करा. आता तो काय श्रीगुरु काय म्हणतात? हे म्हणणे बरोबर नाही. म्हणजे कोणतं? स्वप्नातले हत्याधिक पदार्थ योग्य देशकाल सामुग्रीपासून उत्पन्न झाले म्हणून ते सत्य आहेत, हे तुझं म्हणणं बरोबर नाही. कारण का? श्रीगुरु म्हणतात हे म्हणणे बरोबर नाही, कारण स्वप्नामध्ये हस्त्यादी पदार्थाबरोबरच प्रतीत होणारे अधिक काल आणि अधिक देश हेही अनिर्वचनीय प्रातिभाषिक उत्पन्न होतात. आता स्वप्नामध्ये तो हस्त्यादी पदार्थ उत्पन्न होतात आणि त्याला योग्य देश काल हे म्हणतात, असं कारण आहे असं तुम्ही म्हणता. आता खरी गोष्ट अशी आहे की कारण हे कार्याच्या पूर्वी असतं, अगोदर असतं, परंतु ज्या वेळेला मनुष्याला हस्त्यादिक पदार्थ स्वप्नात प्रतीतीला येतात ज्या क्षणी, त्याच क्षणी तिथं योग्य देशकाल आहे का तो देशकाल पण उत्पन्न झालेला आहे? म्हणजे बरं, तो देशकाल अगोदर होता का तो त्या ठिकाणी नवीन उत्पन्न झाला? नवीन उत्पन्न झाला. स्वप्नातला देशकाल हा सुद्धा काय झाला? नवीनच उत्पन्न झाला. मग अगोदर आहे का तो देशकाल? म्हणजे जी तुम्ही म्हणता सत्य पदार्थाची जी योग्य देशकालाची सामुग्री ती अगोदर होती का? तिथं अगोदर नसते. ज्या वेळेला हस्त्याधिक पदार्थ उत्पन्न झाले त्याच वेळेला त्या ठिकाणी देशकाल हे सुद्धा अनिर्वचनीयच उत्पन्न झाले. हस्त्यादी पदार्थाप्रमाणे त्यांची उत्पत्ती होते म्हणून त्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होते. आता त्यांनी दुसरं एक सांगितलं होतं की स्वप्नातले पदार्थ आहे ना, उत्पन्न न होता प्रतीतीला येतात म्हणून ते मिथ्या आहे. जर मिथ्या म्हणायचं झालं, एक तर सत्य म्हणा, आणि स्वप्नातल्या पदार्थांना मिथ्या म्हणायचं झालं तर काय त्याचं कारण काय सांगितलं? ते पदार्थ उत्पन्न न होता प्रतीत होतात म्हणून ते मिथ्या, आणि जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतीला येतात म्हणून ते सत्य, असं त्यांनी सांगितलं होतं. तर आता गुरुजी त्याचंही निराकरण करतात. त्याला सांगतात की स्वप्नादी पदार्थ जे ते त्या ठिकाणी उत्पन्न होतात असं म्हणता येणार, आपलं उत्पन्न न होता असं म्हणता येणार नाही. तेही उत्पन्न होतात. कधी? ज्या वेळेला स्वप्नातले हस्त्याधिक तुम्हाला प्रतीतीला येतात त्याच वेळेला तिथं नवीन देशकालसुद्धा काय होतो? उत्पन्न होतो. आणि उत्पन्न झाल्यानंतरच तुम्हाला काय होते? उत्पन्न झाल्याशिवाय हस्त्यादी पदार्थांची प्रतीती येत नाही. उत्पत्ती वाचून पदार्थाची प्रतीती होत नाही हा नियम आहे. वेदांताचा नियमच आहे. कोणताही पदार्थ जर प्रतीतीला आला तर तो उत्पन्न होऊनच प्रतीतीला आला. व्यावहारिक देशकाल न्यून असता अधिक देशकालाचे ज्ञान होते म्हणून स्वप्नातील देशकाल प्रातिभाषिक आहेत. आता व्यावहारिक जो हत्याला लागणारा जो देश हस्त्यादी पदार्थाला आणि जितका दीर्घ काल हे नसताना स्वप्नामध्ये आपल्याला दीर्घ काल आणि विस्तीर्ण देश वाटतो की नाही? वाटतो. बरं, तो अगोदर होता का? नाही. मग नवीनच उत्पन्न झाला की नाही? झाला. म्हणजे याचा अर्थ तो नवीन उत्पन्न झालेला तो कोणता? हस्त्यादी पदार्थ, तो विस्तीर्ण देश आणि दीर्घ काल हे तिन्ही पदार्थ काय झाले? युगपत एकाच क्षणी उत्पन्न झालेले आहेत. बरोबर आहे ना? एकाच क्षणी उत्पन्न झाले. कारण तिथं तुम्हाला जसं हस्त्यादी पदार्थाची प्रतीती येते तशी योग्य देशकालाची प्रतीती येते की नाही? त्या हत्तीनीच्या उदरातूनच हा हत्ती आलेला आहे असंच तुम्हाला वाटतं की नाही? हत्तीला राहण्याला एवढा देश लागतो, ह्या हत्तीचं जीवनमान इतकं आहे असं सगळं प्रतीतीला येतं. पण ते प्रतीतीला येतं तेव्हा हा योग्य देशकाल आहे का योग्य देशकालाचा भ्रम आहे आपला?
बरोबर आहे. स्वप्नकालामध्ये म्हणजे तो काय झाला, नवीन प्रातिभाषिक उत्पन्न झाला. केवळ हस्ती उत्पन्न झाला का देशकाळ पण उत्पन्न झाला? देशकाळ पण उत्पन्न झाला. मग देशकाल आणि हत्ती हे सगळे पदार्थ कोणते? अनिर्वचनीय. त्याला सत म्हणता येईल का? नाही. जाग झाल्यावर ते पदार्थ राहत नाही. असत म्हणता येईल का? नाही, कारण असत पदार्थाची प्रतीती येत नाही आणि यांची प्रतीती तर येते, म्हणून त्याला असत म्हणता येईल का? नाही. बरं, सदसत म्हणता येईल का? सतही आहे ना असतही आहे? म्हणता येत नाही, कारण सत आणि असत हे परस्पर विरोधी असे दोन धर्म एका अधिकरणामध्ये एकाच कालात राहू शकत नाहीत. म्हणून त्याला सद सत या दोन्हीही विलक्षण असा कोणता पदार्थ अनिर्वचनीय किंवा मिथ्या असंच म्हणावं लागतं. मग स्वप्नाला सत्य म्हणता येईल का? नाही. बरं, स्वप्नस्थ पदार्थ उत्पन्न न होता प्रतीतीला येतं असं म्हणता येईल का? नाही. दोन्ही प्रकाराने संगती सांगता येणार नाही. मग संगती काय सांगावं लागेल? स्वप्नातील हस्त्यादी पदार्थाबरोबरच स्वप्नातील देशकाल हे अनिर्वचनीय उत्पन्न होतात आणि उत्पन्न होतात म्हणूनच त्यांची प्रतीती येते. आणि जर पदार्थ उत्पन्न झाले नसते तर त्याची प्रतीती आली नसती. ते पदार्थ सत्य असते तर त्या पदार्थांचा जागृतीमध्ये बाध झाला नसता आणि बाध तर होतोच. म्हणून त्यांना ना सत म्हणता येतं, ना असत म्हणता येतं, ना सदसद म्हणता येतं. ते सदसद विलक्षण अनिर्वचनीय आहेत. आता व्यावहारिक देशकाल कसा आहे? न्यून आहे का नाही? कमी आहे का नाही? विस्तीर्ण देश आहे का? दीर्घकाल आहे का? म्हणजे तो न्यून म्हणजे कमी आहे की नाही? पण स्वप्नामध्ये न्यून वाचतो का? नाही. व्यावहारिक देशकाल न्यून असता अधिक देशकालाचे ज्ञान होते, पण आपल्याला प्रतीती काय येते? अधिक देशकालाची प्रतीती येते. म्हणून स्वप्नातील देशकाल प्रातिभाषिक आहेत. मग स्वप्नातले योग्य देश आहेत का? ते नाही. स्वप्नातले देश आणि काल दोन्ही काय आहेत? प्रातिभाषिक आहेत. स्वप्नातील हस्त्याधिक आणि देशकाल यांची युगपत उत्पत्ती होते. युगपत म्हणजे एकाच क्षणी. स्वप्नातला देशकाल अगोदर उत्पन्न होतो आणि नंतर हस्त्याधिक पदार्थ उत्पन्न होतात का? का स्वप्नातला देश काल आणि हस्त्याधिक पदार्थ हे सगळे युगपत म्हणजे एकाच क्षणी उत्पन्न होतात. म्हणून त्यामध्ये कार्यकारण भाव घडत नाही. मग आता तुम्हाला म्हणता येईल का स्वप्नातला देश अगोदर आहे आणि हस्त्याधिक पदार्थ नंतर आहेत? ती म्हणून योग्य देशकाल ही सामुग्री उपलब्ध आहे आणि म्हणून योग्य देशकाल हेच काय त्या हस्त्यादी पदार्थांच्या उत्पत्तीला कारण आहेत असं म्हणता येईल का? नाही. ते कसे? देशकाल आणि हस्त्यादी पदार्थ युगपत म्हणजे एकाच क्षणी उत्पन्न होतात. ठीक आहे ना? आता असं का म्हणतो आम्ही योग्य कार्यकारण म्हणून? ते सांगतो. म्हणून त्यामध्ये कार्यकारण भाव नाही. त्यामध्ये म्हणजे कोण? हस्त्याधिक पदार्थ हे कार्य नाहीत आणि योग्य देशकाल हे कारण नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव सांगता येतो का? नाही. कारण कार्याच्या पूर्वी कारण असते असा नियम आहे. कोणतंही कारण जे आहे ते कारण अगोदर असतं आणि कार्य नंतर असतं. इथं कारण अगोदर आहे का? नाही. स्वप्नस्थ हस्त्याधिकांचं कारण योग्य देशकाल अगोदर आहे का? नाही. आणि कार्य हत्ती नंतर आहे का? नाही. का ते सर्व युगपत आहेत. कार्याच्या पूर्वी कारण असते असा नियम आहे. व्यावहारिक देशकाल न्यून आहेत. व्यावहारिक देशकाल न्यून आहे आणि स्वप्नामध्ये न्यून असताना अधिक काय होतात? प्रतीतीला येतात. आणि ते प्रतीतीला कधी येतात? स्वप्नकाली. म्हणजे स्वप्नाच्या त्या कालापुरतंच ते प्रतीतीला येतात. म्हणजे हस्त्याधिक पदार्थ जेव्हा उत्पन्न होतात तेव्हाच त्या ठिकाणी योग्य देशकालाची प्रतीती येते, परंतु ती कशी आहे? प्रातिभाषिक स्वरूपाची आहे. म्हणून स्वप्न पदार्थ योग्य देशकाल सामुग्री वाचून उत्पन्न होतात आणि त्यास मातादी सामुग्री नाही, म्हणून स्वप्न पदार्थ मिथ्या आहेत. आता स्वप्न पदार्थ जे प्रतीतीला येतात योग्य देशकाल सामुग्री वाचून प्रतीला येतात का? नाही. तिथं त्यांना काय माता आहे का? बरं, तुम्ही म्हणा नाही पण आहे तिथेही माता वाटली आम्हाला. ती माता आणि तो हत्ती आणि त्याला लागणारा योग्य भासणारा योग्य देश काल हे सगळे युगपतच उत्पन्न होतात. तिथं माता कशी असते? अगोदर असते. आपल्या व्यवहारात जागृतीमध्ये माता अगोदर येते, पुत्रादी संतती ही नंतर आहे. स्वप्नामध्ये मातादी सामुग्री आहे का तिथं? जर असली तरी ती कोणती नाही? व्यवहारासारखी ती योग्य नाही. कारण ती काय आई मुलगा नातू सगळे स्वप्नातले काय होतात? एक युगपतच उत्पन्न होतात आणि म्हणून त्यांना त्या आईला त्या ठिकाणी त्या संततीचं कारण म्हणता येईल का? नाही. आणि त्यास मातादी सामुग्री नाही, म्हणून स्वप्न पदार्थ मिथ्या आहेत. वास्तविक एवढा विचार करायची गरज होती का? त्या चौथ्या तरंगातल्या काही वाटलं नाही. त्याने सरळ स्वप्नातलं गृहीत कृत्य
स्वीकारलं आणि तो आपला मुक्त झाला, आहे की नाही. 5व्याला बुद्धीला झेपलं नाही त्याला, म्हणजे तर त्यांनी काय केलं, ध्यान केलं, आहे की नाही, त्यांनी लय चिंतन केलं आणि आपला कृतार्थ झाला. परंतु याला किती शंका आहेत म्हणून याला जास्त श्रम पडतात. म्हणून ते स्वामी महाराज म्हणायचे, आता दृष्टांत थोडासा तो हे काय त्याला म्हणतात आपण, ग्राम्य नाही पण त्याला किळसवाना दृष्टांत आहे. आणि आपण कधी सांगितलं असेल त्याला कोणता रस म्हणतात, त्याला बिभत्स रसात्मक आहे म्हणून सांगत नाही. ते म्हणायचे शहाण्याचं 4 ठिकाणी होतं, असं ते स्वामी महाराज सांगायचे. शहाण्याचं 4 ठिकाणी होतं म्हणजे त्याला जास्त कष्ट पडतात. सांगू का, थोडक्यात सांगू एक, हां बस माहीतच आहे. हां बरं, एक मनुष्य रात्री अंधारातून चालला होता, चालताना त्याच्या पायाला काहीतरी ओलं लागलं तर त्यांनी सांगितलं की हे काय असेल, असा विचार करायला लागला. काय असेल, चालताना त्यांनी काय केलं, बोटाने ते बोटाने पाहिल्यावर त्याला गुळगुळीत लागलं. तो म्हटला की हे गुळगुळीत पदार्थ अनेक असतात, हा नेमका काय आहे. म्हणून त्यांनी काय केलं, नाकाला लावलं. तर नाकाला लावलं तर त्याचं काही व्यवस्थित निदान झालं नाही. म्हणून सर्वात श्रेष्ठ असणारी मौखिक परीक्षा त्यांनी केली आणि ती होती विष्ठा. म्हणून ते सांगतात शहाण्याचं 4 ठिकाणी होतं, असं महाराज सांगायचे. तर हा तार्किक असल्यामुळं याला किती आता मोठ्या उटारेटा करावा लागतो, किती त्याला प्रयत्नाची. बरं, बुद्धी इथं काय आहे, इथं खर्च करून काय लाभ होणार आहे काय. पूर्वी सांगितलेलं मिथ्या ठरवलं असतं तर हे श्रम त्याला झाले असते का, नाही. म्हणूनच आपण 6व्या तरंगाचं श्रम घेत नाहीत, आहे की नाही. हे आपल्याला माहीत आहे की नाही. म्हणून आपल्याला वाटतं की हे तरंग अवघड आहे असं नाही म्हणत, समजून घेणं आवश्यक आहे असे आपण म्हणत नाही. ह्या शंका आपल्याला पण आता येतात की नाही, यांनी उपस्थित केल्यावर, निराकरण केल्यावर बरं वाटतं की नाही. पण हे कोणाला वाटतं, आपल्याला. पण काही लोकांना विचारलं तुम्ही 6व्या तरंगाला का उपस्थित राहत नाही, ते म्हणतात नका करो घटापटा, तार्किकांचा टाका संग, पांडुरंग स्मरा हो. तर आता सांगतात की स्वप्न पदार्थ मिथ्या आहेत, याच्याबद्दल काही शंका नाही, काय बोला. ह्या अधिकाऱ्याला कनिष्ठ का म्हटलं 5व्यापेक्षा, कारण याला जरी अनुमानाने कळलं आणि विचारांती जर याला ते महावाक्य ऐकायला मिळालं तर हा त्या 5व्यापेक्षा लवकर मुक्त होऊ शकतो. हा होऊ शकतो ना, बरोबर आहे. बरं, हां 5व्यापेक्षा कनिष्ठ का म्हटलं. हां 5व्या यांनी परमात्म्याला ज्ञेय केलेलं आहे ना, त्यांनी परमात्म्याला ध्येय केलेलं आहे. हा श्रेष्ठ आहे ना. हो काय, 6व्या तरंगाचा जो अधिकारी आम्ही ज्याला कनिष्ठ म्हणतो, म्हणजे तिन्हीमध्ये कनिष्ठता जी सांगितली ती ह्याच्यासाठी सांगितलं नाही का हा मुक्त होतो आणि तो त्याला कालांतर लागतं, हा त्याचा अवच्छेदक नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम, हा त्याचा अवच्छेदक आहे, बरोबर का. एवढंच या ठिकाणी श्रद्धावान जो पुरुष आहे तो लवकर मुक्त होतो, एवढा त्याचा. आणि असा हा नाही, आहे की नाही. मग एवढा तो मुक्त होतो म्हणजे त्याच्यापेक्षा अगोदरच होणार ना. जो ध्येय करून करतो त्याला कितीतरी काल लागणार. आणि याची जर शंका राहिली तर हा काय होईल, तत्काल मुक्त होईल. आता यांनी दिलीच की शेवटची पावती. पण जर समजा याच्या जीवनात सगळ्या शंकाचं निराकरण झालं नाही तर त्याच्यापेक्षा हा खूपच मागं राहील, नाही का. त्याच्यापेक्षा हा खूपच मागं राहील. हा शंका करत करत किती नैयायिकांचे जन्म घेईल हे काही सांगता येणार नाही. तो मात्र कल्पांताच्या वेळेला ब्रह्मदेवाबरोबर निश्चित मुक्त होईल, आहे की नाही. हा कनिष्ठच आहे, थोडक्यात सांगायचं काय, हा कनिष्ठ. हे केलेलं जे वर्गीकरण आहे हा काय आहे, कनिष्ठच आहे. पण कोणत्या अंगाने, श्रद्धाचं अंग याला कमी असल्यामुळं आणि तर्काचं अंग जास्त असल्यामुळं. आता बघा, शिष्य म्हणतो महाराज स्वप्नातील पदार्थांची मातादी सामुग्री प्रतीत होते. ते काय म्हणतात, इथे एक त्यांनी विधान केलं गुरुजींनी की स्वप्नातल्या हास्यादिक पदार्थाचा योग्य देशकाल नाही, कंटाळले नाही ना. व्यावहारिक देशकाल काय आहे, न्यून आहे. परंतु त्या ठिकाणी हे स्वप्न पदार्थ योग्य देशकाल सामुग्री वाचून उत्पन्न होतात. आणि तिथं मातादी सामुग्री तरी आहे का, स्वप्नामधले मातादी सामुग्रीसुद्धा नाही. जागृतीमध्ये मातादी सामुग्री आहेत की नाही, म्हणून तशी मातादी सामुग्री या ठिकाणी नाही असं त्यांनी सांगितलं. शेष शब्द ऐकल्याबरोबर तो शिष्य म्हणतो महाराज स्वप्नादी पदार्थाची मातादी सामुग्री प्रतीत होते. जसं हास्यादिक प्रतीतीला येतात तसं स्वप्नामधील हत्तीला देखील मातादी सामुग्री प्रतीत होत नाही का,
होते. स्वप्नात हत्तीची आई सुद्धा आपल्या डोळ्यासमोर येऊ शकते की नाही? स्वप्नात एखादं बालक आपल्या स्वप्नात आलं तर त्या बालकाची आई पण येऊ शकते की नाही? म्हणजे मातादी सामुग्री स्वप्नातही आहे. आणि तुम्ही वर विधान काय केलं? स्वप्न पदार्थ योग्य देश काल सामुग्री वाचून उत्पन्न होतात आणि त्यास मातादी सामुग्री नाही. मग ज्याला मातादी सामुग्री नाही ते पदार्थ कसे आहेत? मिथ्या आहे असं म्हणता येईल. मग स्वप्न पदार्थामध्ये मिथ्या कशाने? मातादी सामुग्री नाही आणि योग्य देश काला वाचून उत्पन्न होतात असं तुम्ही सांगितलं. पण मातादी सामुग्री स्वप्नात देखील प्रतीतीला येते की नाही? स्वप्नामध्ये माताच नाही, मातामह सुद्धा, आपल्या आजोबा सुद्धा प्रतीतीला येतात की नाही? म्हणून तो म्हणतो महाराज, स्वप्नातील पदार्थांची मातादी सामुग्री प्रतीत होते. मातादी सामुग्री आम्हाला प्रतीतीला येते. श्रीगुरु म्हणतात होते, पण आता होते म्हणजे लगेच आपल्याला वाटतं का स्वीकारला आहे की नाही? पण लावलं म्हणजे काय झालं? त्याच्यावर सगळं पाणी फिरलं. म्हणतात पण ती माता पिता आणि पुत्र यांची एकाच क्षणात उत्पत्ती होते, म्हणून ती माता पिता पुत्र शरीराची कारण नाहीत. आता स्वप्नातला पुत्र, त्याचे असणारे माता पिता हे प्रतीतीला येतात. परंतु आपला एक सिद्धांत ठरलेला आहे, कारण हे कार्यापूर्वी असलं पाहिजे. आता स्वप्नातला जेव्हा पुत्र प्रतीतीला येतो त्यावेळेला त्याची माता आणि पिता हे अगोदर असतात का? ते युगपतच उत्पन्न होतात. ते सुद्धा असं हे चांगलंच लक्षात घ्या. आणि एवढं लक्षात आलं का पुढचं सगळं लागत जाईल. आता सांगतात की माता पिता पुत्र शरीराची कारण नाहीत. माता पिता आणि पुत्र ही काय होतात? युगपत उत्पन्न होतात. आणि जर ती युगपत उत्पन्न होत असतील आणि त्या पुत्ररूपी कार्याच्या पूर्वी जर माता पिता आदी कारणांचं किंवा कारण सामुग्रीचं जर त्या ठिकाणी अस्तित्व नसेल तर त्यांना कारणत्व देता येईल का? नाही. म्हणून माता पिता हे खऱ्या अर्थाने पाहिलं तर माता पिता ती सामुग्री आहे का? नाही. कारण ही माता पिता जी स्वप्नात दिसतात ती युगपत उत्पन्न होतात. मग आमचं म्हणणं बरोबर आहे की नाही? स्वप्नातल्या पुत्राधिकांना माता पितादी सामुग्री नाही, त्या सामुग्री वाचूनच उत्पन्न होतात असंच म्हटलं पाहिजे की नाही? आता आपण स्वप्न पाहावं आणि ही विधानं लावून घ्यावी. आता म्हणतात तो म्हणतो मग स्वप्नातल्या माता पितांना स्वप्नातल्या पुत्राला काय? पुत्राधिकांना माता पिता हे कारण नाहीत. हे आपलं ठरलंच की नाही आता? कारण ती युगपत उत्पन्न होतात, ती अगोदर नाही. म्हणून स्वप्नातल्या संततीला माता पितादी सामुग्री त्या ठिकाणी नाहीत. म्हणून स्वप्न पदार्थ सत्य म्हणता येणार नाही. अर्थात ते सदसद विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहेत असं ते म्हणतो. आता मग तो शिष्य विचारतो मग त्या माता पिता पुत्रांच्या उत्पत्तीला कारण तरी कोण? आता स्वप्नामध्ये तुम्ही म्हणता माता पिता नाही, योग्य देश काल नाही, आहे की नाही? सगळे युगपत उत्पन्न होतात. पण प्रतीतीला येतात की नाही? मग प्रतीतीला येणारे जे माता पिता पुत्र आहेत आणि तिथं त्याची कोणत्याही प्रकारची संगती म्हणजे प्रथम आणि उत्तर किंवा पूर्वोत्तर भाव तर तुम्ही स्वीकार करत नाही का? बाबा माता पिता पूर्वी होते आणि संतती नंतर आहे असं तुम्ही स्वीकार केले का? तुम्ही काही सांगितलं का? तुम्ही म्हणता स्वप्नात काय होतं? युगपत उत्पन्न होते. आणि युगपतचा एकदा सिद्धांत मानला, अगोदर तो पदार्थ कारणरूप पदार्थ नसला म्हणजे त्याच्या ठिकाणी कार्यकारण भावाचं आपल्याला सिद्ध करता येत नाही. अशा रीतीनं तुम्ही आत्तापर्यंत आमचं खंडन केलं. पण तो शिष्य म्हणतो बरं नाही ही कारणं. मग स्वप्नातलं हे जे माता पिता पुत्र हे तर आपल्याला प्रतीतीला येतात ना, मग यांचं कारण कोण आहे हे तुम्ही तरी सांगा. आम्ही सांगितलं तर काय करता? त्याचं खंडन करता. मग आता तुम्ही आम्हाला सिद्ध केलं पाहिजे ना की ह्या माता पिता आणि पुत्राचं कारण कोण? बरोबर आहे ना? म्हणून तो शिष्य म्हणतो मग त्या माता पिता पुत्रांच्या उत्पत्तीला कारण तरी कोण? असं शंका विचारतो. आता त्याला उत्तर देतात बघा. श्रीगुरु सांगतात स्वप्न पदार्थोत्पत्तीश दोषसहित अविद्याच कारण. आता हे जे स्वप्न पदार्थ जे उत्पत्तीला आपल्याला प्रतीतीला येतात त्याला कारण कोण? तर त्याला कारण सांगतात दोषसहित अविद्या. आता त्याचं स्पष्टीकरण सांगतात. श्रीगुरु म्हणतात त्याच्या उत्पत्तीला कारण तरी कोण असं म्हटल्याबरोबर श्रीगुरु त्याला पूर्ण वाक्य उत्तर देत नाही. त्याला सांगतात दोषसहित असणारी अविद्याच. पूर्ण काय करायचं? ही त्या माता पिता पुत्रांच्या उत्पत्तीला कारण आहे हे तू कंसात काय कर? गृहीत धर. इथं उत्तर कसं दिलंय? निद्रा दोष सहित अविद्या आणि पूर्णविराम दिला आहे की नाही? काय वाक्य कसं करायचं? स्वप्नातील माता पिता आणि पुत्र यांच्या उत्पत्तीला कारण दोषसहित अविद्याच आहे. दुसरं कोण? दुसरं कोणीही
नाही. फक्त अविद्या म्हटलं हां हा अविद्या म्हटलं असलं पण तिथं निद्रा नसते आली तर स्वप्न दिसलं नसतं ना. हा काही भ्रम झाला की त्याला कारण मानलं पाहिजे, परंतु कारण तर अविद्या सार्वत्रिकच आहे, पण स्वप्नातल्या स्पष्टीकरणामध्ये निद्रा नावाचा दोष आहे ना. आता जागृतीमध्ये अविद्या नाही का, पण जागृतीमध्ये जी ज्ञान होतात ती ज्ञान कशाने होतात, अंतःकरण वृत्तीनं. एक तर ते आहे, पण अंतःकरण वृत्तीनं होतात. स्वप्नामध्ये जे पदार्थ आपल्याला भासतात किंवा भ्रमरूप पदार्थ असतात ते कोणत्या वृत्तीनं होतात, अविद्या वृत्तीनं होतात. आणि स्वप्नातले पदार्थ भ्रमात्मकच आहेत की नाही, म्हणून त्या ठिकाणी सांगतात. आणि ते कशामुळं, निद्रा आली म्हणून स्वप्न पडलं ना, म्हणून निद्रा हाच काय आहे, दोष आहे. अविद्येने तर प्रतीत होतात, पण निद्रा दोषसहित असणाऱ्या अविद्येमुळं स्वप्नस्थ माता पिता आणि पुत्र या सर्वांची प्रतीती होते. निद्रा दोषसहित अविद्या, अशी अविद्याच त्या पदार्थास माता पिता व पुत्रपणा उत्पन्न करते. आता त्या ठिकाणी माता पिता पुत्र, आणि त्याच्यामध्ये एक माता पिता आहेत, एक पुत्र आहे, त्यांच्यामध्ये एकामध्ये कारणभाव आहे, एकामध्ये कार्यभाव आहे, त्यांच्यामध्ये योग्य देश काल सामुग्रीसुद्धा आहे. असं हे सर्व कोणी दाखवलं, हे त्या अविद्येने दाखवलं. कुठं दाखवलं, कोणत्या अवस्थेत, स्वप्नावस्थेमध्ये. स्वप्नावस्थेत केवळ अविद्येने दाखवलं का निद्रासहित अविद्येने दाखवलं, निद्रा दोषसहित अविद्येने हे सर्व दाखवलं. निद्रा दोषसहित अविद्या, अशी अविद्याच त्या पदार्थात माता पिता व पुत्रपणा उत्पन्न करते. प्रातिभाषिक पदार्थोत्पत्तीस दोषसहित अविद्येशिवाय दुसरे कोणीही कारण नाही. जेवढे प्रातिभाषिक सत्तेतले पदार्थ आहे, प्रातिभाषिक सत्ता कशाला म्हणतात, 3 सत्ता आहे ना. एक पारमार्थिक सत्ता जिचा कधीच बाध होत नाही, एक व्यावहारिक सत्ता ब्रह्मज्ञानाने जिचा बाध होतो त्याला कोणती सत्ता म्हणतात, व्यावहारिक. आणि जिचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध होतो ते पदार्थ कोणत्या सत्तेतले आहेत, प्रातिभाषिक सत्तेतले. मग आता हे सगळे जेवढे प्रातिभाषिक पदार्थ आहेत त्या कोणताही, रज्जूवर सर्प भासला, स्वप्नामध्ये माता पिता पुत्रादी सामग्री दिसली, या सगळ्यांना कारण प्रातिभाषिक पदार्थोत्पत्तीत दोषसहित अविद्येशिवाय दुसरे कोणीही कारण नाही. कोणताही प्रातिभाषिक पदार्थ दिसला का त्याचं कारण कोण आहे, अविद्या. आणि अविद्या कोणती, दोषाने युक्त असणारी अविद्या. आपण मागं पाहिलं ना काय, प्रमाता आणि कोणत्या, तो आपल्या रज्जूवर सर्प भासतो त्याच्यामध्ये दोष कोणता आहे, सादृश्य नावाचा त्याच्यामध्ये दोष आहे की नाही. आकाश जे आहे तर ते काय दिसतं आपल्याला, निळं दिसतं, त्याला कारण काय आहे, दूरत्व. काय कारण सांगितलं ह्याच्या, नीलतेचा जो अध्यास होतो, नीलतेचा तो अध्यास कशामुळे होतो, अति दूर असल्यामुळे होता. आता दूर असणं हा काय दोष आहे का, पण दूरत्वामुळे दिसतो म्हणून त्याला काय म्हणतात, दोष. स्वप्नामध्ये आपल्याला जे स्वप्नस्थ पदार्थ दिसतात हे सगळे प्रातिभाषिक आहेत की नाही. प्रातिभाषिक पदार्थ याला ब्रह्मज्ञान लागतं का जागृती आली की जातात, म्हणजे ब्रह्मज्ञाना वाचून त्यांचा बाध होतो की नाही. या सर्वांना कारण कोण आहे, अविद्या. पण तिथं अविद्या काय आहे, काय इथं मंद अंधकारामध्ये आपल्याला रज्जूवर सर्प भासतो, अविद्या आहे. पण कोणता दोष आहे तिथं, मंदा, रज्जूवर सर्प भासतो तेव्हा मंद अंधकारासहित. ते काय होतं, एकदा सगळं माहीत असलं ना अगोदरच प्रक्रिया, माणसाला थोडं ऐकलं थोडं नाही ऐकलं इकडं फिरून आलं तरी ते लागते लिंग. कधी कधी राटी माझी नगडे काही बरं आम्ही मग आम्ही माफी मागतो त्याचं काय बाकीच्यानी उत्तर. त्याचा दोषसहित अविद्येपासून जे प्रातिभाषिक पदार्थोत्पत्तीस दोषसहित अविद्येशिवाय दुसरे कोणीही कारण नाही. म्हणजे कधीही जरी आपल्याला अविद्या दिसली तर अविद्या काय असते, दोषसहित. रज्जूवर सर्प भासला, कशामुळे भासला, अज्ञानाने, पण कोणत्या, दोषसहित. दोष कोणता होता, मंद अंधकार हाच दोष होता. आकाशाला निळेपणा भासला, दूरत्व हाच काय होता, त्या ठिकाणी दोष होता. वास्तविक दोष नाही, पण त्याच्यामुळं काय होतं, आपल्याला भासतं प्रातिभाषिक पदार्थ, म्हणून आम्ही त्याला काय म्हणतो, दोष. स्वप्नातले पदार्थ आपल्याला भासले की नाही, भासले. कशामुळे भासले, अविद्येमुळे भासले. पण दोष कोणता होता, निद्रा नावाचा त्या ठिकाणी दोष होता. त्याच्यामध्ये सांगितलं अविद्या दोष
अविद्या सगळ्या ठिकाणी दोषसहित अविद्येचं कार्य आहेत. तर मग दोष कोणता सांगणार तुम्ही? अविद्येचं कार्य तर सगळंच आहे, दोष कोणता सांगणार? तर तिथं दूरत्व सांगितलं. असं सादृश्य नावाचा काही दोष, रज्जूचं सर्पाचा लांबटपणा हे काही का दोष आहे का त्यांचा? पण आम्ही त्याला म्हणतो मंद अंधकारात भासला, हा काही दोष आहे का त्याच्यामध्ये? दोषसहित अविद्येपासून जे उत्पन्न होते ते बरोबर चाललंय ना? दोषसहित अविद्येपासून जे उत्पन्न होते ते शुक्ती रजताप्रमाणे मिथ्या असते. आता प्रातिभाषिक पदार्थ उत्पत्तीला, प्रातिभाषिक पदार्थ उत्पन्न होण्याला तो काय म्हणतो? माता पिता पुत्र यांची सामग्री काय? सामग्री काय आहे? दोषसहित अविद्या. कोणता दोष आहे इथं? निद्रा दोषसहित अविद्या. दोषसहित अविद्येपासून जे उत्पन्न होते ते शुक्ती रजताप्रमाणे मिथ्या असते. आता कोणतंही कार्य आहे ना, ते दोषसहित अविद्येपासून जे जे उत्पन्न होतं ते काय असतं? मिथ्या. ऐक ना, रज्जूवर भासलेला सर्प काय झाला आहे? दोषसहित अविद्येपासून उत्पन्न झालेला आहे, म्हणून तो काय आहे? मिथ्या. आकाशाच्या ठिकाणी निलिमेचा काय झालेला आहे? भ्रम झाला आहे, तो अविद्येमुळे झाला. कोणत्या? दोषसहित अविद्येपासून. किंवा शुक्तीवर रजताचा भ्रम झाला, तो सुद्धा काय आहे? दोष. त्या शुक्तीच्या आणि रजताच्या ठिकाणी काय? चाकचक्य, हा काय आहे? त्या ठिकाणी दोष मानलेला आहे. हा दोष आहे का? पण त्यांच्या ठिकाणी सादृश्य नावाचा काय मानलेला आहे? दोष मानलेला आहे. म्हणजे जे जे दोषसहित अविद्येपासून उत्पन्न होते ते शुक्ती रजताप्रमाणे मिथ्या असते. कुठेही दोषरहित अविद्येचं कार्य असलं की त्याला काय म्हणायचं? शुक्तीवर रजत किंवा रजीवर सर्प, स्थानवर पुरुष, त्याप्रमाणे ते मिथ्या असतं. म्हणून स्वप्न पदार्थ सत्य नाहीत, मिथ्या आहेत. मग आता स्वप्न पदार्थाला तुम्हाला मिथ्या म्हणता येईल, सत्य म्हणता येईल का? नाही, कारण दोषसहित अविद्येचं कार्य ते काय असतं? मिथ्याच असतं. स्वप्नस्थ पदार्थ दोषसहित अविद्येचे कार्य आहेत, म्हणून ते मिथ्या आहेत. स्वप्नस्थ पदार्थाचे उपादान कारण अंतःकरण किंवा साक्षात अविद्याच आहेत. अंतःकरण उपादान कारण मानले तर साक्षी चैतन्य स्वप्नाचे अधिष्ठान आहे, आणि अविद्या उपादान कारण मानली तर ब्रह्मचैतन्य स्वप्नाचे अधिष्ठान आहे. म्हणजे स्वप्न हे अंतःकरणाचा किंवा अविद्येचा परिणाम आहे आणि साक्षी किंवा ब्रह्मचैतन्याचा विवर्त आहे. एवढी गोष्ट समजावून घ्या. तो बघा, आता जे जे दोषसहित अविद्येपासून उत्पन्न होतं ते मिथ्या असतं, एवढं कळलं ना? मिथ्या पदार्थाला काहीतरी अधिष्ठान असतं की नाही? मिथ्या पदार्थाला कारण असतं की नाही? आताच तुम्ही सांगितलं कारण कोण असतं? दोषसहित अविद्या, हे कारण आहे की नाही? बरं, ती अविद्या तरी सत्य आहे का? ती सुद्धा काय आहे? प्रातिभाषिकच आहे, आणि निरधिष्ठान भ्रम होत नाही. म्हणजे अधिष्ठानही तुम्हाला सांगितलं पाहिजे. अधिष्ठान जड असतं का चेतन असतं? अधिष्ठान जड असतं का चेतन असतं? अधिष्ठान हे नेहमी काय असतं? चेतनच असतं. कारण जड जडाला कधीही अधिष्ठान होत नाही. अधिष्ठान हे काय? एक तर मिथ्या पदार्थाला अधिष्ठान पाहिजे, आणि ते अधिष्ठान कसं पाहिजे? पुन्हा चेतन पाहिजे. स्वप्नस्थ पदार्थाचे उपादान कारण. आता स्वप्न पदार्थांना उपादान कारण कोण आहे? उपादान कारण कशाला म्हणतात? ज्याचा कार्यात प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्य राहत नाही त्याला म्हणतात उपादान कारण. आता हे स्वप्नस्थ पदार्थ दिसतात की नाही आपल्याला, मग त्याचं उपादान कारण सांगितलं पाहिजे की नाही? मग कोण आहे? स्वप्नस्थ पदार्थाचे उपादान कारण अंतःकरण किंवा साक्षात अविद्याच आहे. आता स्वप्नस्थ पदार्थ काय आहे? अंतःकरणाचाच काय आहे? परिणाम, किंवा अविद्येचाच काय आहे? परिणाम. म्हणून सांगतात स्वप्नस्थ पदार्थाचे उपादान कारण अंतःकरण किंवा साक्षात अविद्याच आहे. म्हणजे अविद्येचाच तो काय होतो? परिणाम होतो. साक्षात अविद्याच त्या स्वप्नस्थ पदार्थाला कारण कोण आहे? साक्षात अविद्या आहे, किंवा म्हणायचं झालं तर काय आहे? अंतःकरण. कारण ते पदार्थ काय आहे? त्याचं असं आहे, आता थोडक्यात आहे किंवा मागं झालं असेल चिंतन बहुतेक चौथ्या चरणा आपलं तरंगामध्ये. मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हाच त्याचं काय असतो? उपादान कारण असतो. ही एक प्रक्रिया आहे. मिथ्या पदार्थाचा द्रष्टा, स्वप्नातला पदार्थाचं उपादान कोण आहे? आता पुढे जाऊन म्हणजे अधिष्ठान. मीच स्वप्न पाहिलं की नाही, आणि स्वप्नातले हत्तीघोडे कोण झालो? मीच झालो. म्हणजे पदार्थ कोण झालो? काय माऊलीची ओवी आहे, मीच झालो होतो ना. स्वप्नीची तैसे चैलिया अर्जुना, स्वप्नीची विचित्र सेना, मीच झालो होतो ना निद्रावशे. स्वप्नातलं निद्रा दोषामुळे कोण झालं होतं? सर्व मीच झालो होतो, असं म्हटलेलं की नाही? म्हणजे दोष सहित निद्रावशे म्हणजे निद्रादोष सहित, बरोबर आहे ना? मीच झालो होतो म्हणजे माझ्या अधिष्ठानावर असणाऱ्या अविद्येचाच तो काय होता?
परिणाम होता, आहे की नाही. आणि मीच झालो होतो म्हटलं तर, अधिष्ठानच झालं होतं म्हटलं तर झालं होतं ना, पण कसं झालं होतं, तो परिणाम नव्हता, तो काय होता, विवर्त होता. परिणाम कशाला म्हणतात, का उपादान कारणाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप, त्याला काय म्हणतात, परिणाम. मग स्वप्नस्थ पदार्थ अविद्येचा परिणाम आहे काय नाही, काय उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप असं आहे की नाही स्वप्न, म्हणून ते काय झालं, परिणाम झाला. आणि अधिष्ठान साक्षी चैतन्याचं ते काय, साक्षी चैतन्य नाही का त्याचं कारण, कारण कोणतं कारण आहे, विवर्तोपादान कारण. विवर्त कशाला म्हणतात, अधिष्ठानाच्या विरुद्ध, अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप, आहे की नाही. मग साक्षी त्याला कारण आहे का अविद्या कारण आहे, साक्षी पण आहे आणि अविद्या पण आहे. बरं, दोन्ही उपादान कारण आहेत की नाही, अधिष्ठाना ज्याचा कार्यात काय असतो, प्रवेश असतो, ज्याच्या वाचून कार्य राहत नाही. अधिष्ठाना वाचून स्वप्न पदार्थ राहतील का, नाही. अविद्ये वाचून स्वप्न पदार्थ राहतील का, नाही. मग अविद्या उपादान कारण आहे की नाही, आहे. आणि अधिष्ठाने उपादान कारण आहे की नाही, आहे. मग दोन्ही उपादान कारण म्हणजे फरक काय आहे का नाही, भेद सुद्धा आहे. काय भेद आहे, अविद्येचं स्वप्न जे आहे ते अविद्या हीच त्या स्वप्नस्थ पदार्थाला उपादान कारण आहे. पण कोणतं उपादान कारण आहे, परिणामी उपादान कारण आहे. कोणतं कारण आहे, परिणाम. अधिष्ठान स्वप्नस्थ पदार्थाला कारण आहे की नाही, आहे. उपादान कारण आहे का निमित्त कारण आहे, उपादान कारण आहे. उपादान कारण आहे, पण कोणतं उपादान कारण आहे, विवर्त. विवर्त उपादान कारण म्हणजे मूळ अधिष्ठानात काहीही परिवर्तन न होता अन्यथा रूपाने भासणं, त्याला काय म्हणतात, अन्यथा भाव, अधिष्ठानस्य अन्यथा भानम, बरोबर ना. विवर्त, हां, पूर्वरूपम परित्यज्य, पूर्वरूपम अपरित्यज्य अवस्थांतर भानम, पूर्वरूपाचा कोणताही परित्याग न करता अवस्थांतराचं म्हणजे दुसऱ्या अवस्थेचं भान होणं. म्हणजे अधिष्ठानाचं पूर्वरूपाचा काही त्याग होतो का, नाही. रज्जूचा काही त्याग होतो का, तिथं रज्जू पहित चैतन्य, पण रज्जूचा काही गुणधर्मात बदल होतात का, नाही. आणि अवस्थांतर भान सर्परूपाने होतं की नाही. म्हणून काय आहे, रज्जूचा सर्प हा काय आहे, विवर्त आहे, बरोबर आहे ना. आणि दुधाचं दही काय आहे, परिणाम आहे. कारण त्याच्यामध्ये काय, पूर्वम रूपम परित्यज्य अवस्थांतर भानम परिणाम, हां, आहे की नाही. पूर्वरूपाचा पहा अवस्थांतर प्राप्ती, तर पूर्वरूपाचा परित्याग न करता अवस्थांतराची दुसऱ्या अवस्थेची प्राप्ती. दुधाचं दह्यामध्ये होतं का नाही असं, तसंच मग स्वप्नस्थ पदार्थाचं उपादान कारण दोन आहेत. कोण आहे, अधिष्ठान पण आहे आणि अविद्या पण आहे. पण अविद्या कोणतं कारण आहे, परिणामी उपादान कारण, आणि अधिष्ठान कोणतं कारण आहे, विवर्तोपादान कारण. ठीक आहे ना, आलं लक्षात. आता बघा, पण इथं ते सांगतात, आता इथं तर असं सांगितलं आहे, अंतःकरण उपादान का, स्वप्नस्थ पदार्थाचं उपादान कारण पुन्हा काय मानलेलं आहे, अंतःकरण. तिथं सुद्धा कशाचा परिणाम होतो, अंतःकरणाचा पण परिणाम होतो की नाही. तिथं जे पदार्थ भासतात त्याचं ज्ञान कोणाला होतं, अंतःकरणाला. आणि मग ते झाले कोणते सगळे पदार्थ, स्वप्नीचे विचित्र शयना मीची झालो होतं ना. खरं माझं अज्ञान झालं होतं का, माझं अधिष्ठान झालं होतं का, माझं अंतःकरण झालं होतं, हे जास्त बरं वाटतं, आहे की नाही. अविद्या कळून घ्यावी लागते, अधिष्ठान कळून घ्यावं लागतं, पण अंतःकरण वास्तविक तिथलं जे अंतःकरण आहे ते सुद्धा ते अंतःकरणही त्याच वेळेला उत्पन्न झाले. पण त्या अंतःकरणाचा उपादान मानू शकता की नाही, तुम्ही मानू शकता. दोषसहित अविद्या उपादान कारण मानू शकता की नाही, मानू शकता. तुम्ही अधिष्ठान साक्षी चैतन्य ते मानू शकता की नाही, मानू शकता, बरोबर आहे ना. अंतःकरण उपादान कारण मानले तर साक्षी चैतन्य स्वप्नाचे अधिष्ठान आहे. इथं आपण स्वप्नस्थ पदार्थाचे उपादान कारण अंतःकरण किंवा साक्षात अविद्याचं आहे, इथपर्यंत झालं ना. आता अंतःकरण उपादान कारण मानले तर साक्षी चैतन्य स्वप्नाचे अधिष्ठान आहे. जर तुम्ही अंतःकरणालाच उपादान कारण मानलं तर त्या अंतःकरण त्या कारणाचं कोणीतरी अधिष्ठान मानलं पाहिजे की नाही, बरोबर ना. कारण अंतःकरणसुद्धा कल्पित आहे, कल्पित पदार्थाला अधिष्ठान पाहिजे. तर मग आता जेवढ्या व्यापक चैतन्याला, हां बरोबर ना, अंतःकरणाने व्यापलेलं आहे किंवा अंतःकरणाने त्याला
अवच्छिन्न केलेलं आहे ते अंतकरण जे आहे व्यापक चैतन्याला जर अंतकरणाने अवच्छिन्न केलं तर ते अंतकरणच उपादान कारण मानलं. मग तेवढ्या अंतकरणाच्या जे अधिष्ठान चैतन्य त्याला काय म्हणतात? अंतकरण अधिष्ठान चैतन्याला काय म्हणतात? साक्षी चैतन्य. आणि अविद्या अधिष्ठान चैतन्याला काय म्हणतात? हां. तर अंतकरण उपादान कारण मानले तर साक्षी चैतन्य स्वप्नाचे अधिष्ठान आहे. अंतकरण उपादान कारण मानलं का काय म्हणायचं? साक्षी चैतन्य हे त्याचं अधिष्ठान आहे. आणि अविद्या उपादान कारण मानली तर ब्रह्मचैतन्य स्वप्नाचे अधिष्ठान आहे. जर तुम्ही म्हणले का अविद्या उपादान कारण आहे, मग अर्थात अविद्येचं उपादान का? अविद्या उपहित चैतन्याला काय म्हणतात? ब्रह्मचैतन्य. अंतकरण उपहित चैतन्याला काय म्हणतात? साक्षी चैतन्य. बरं, साक्षी चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य याच्यामध्ये भेद आहे की नाही? तत्वतः भेद नाही. मग भेद कशामुळे आहे? उपाधीमुळं आहे. कारण साक्षी चैतन्य नाव कधी येतं? व्यापक चैतन्याला अंतकरण उपाधी लागली तर, आहे की नाही? आणि साक्षी चैतन्याला अविद्या उपाधी लागली तर त्याला नाव काय येतं? ब्रह्मचैतन्य. अंतकरण उपादान कारण मानले तर साक्षी चैतन्य स्वप्नाचे अधिष्ठान आहे. आणि अविद्या उपादान कारण मानली तर ब्रह्मचैतन्य स्वप्नाचे अधिष्ठान आहे. म्हणजे स्वप्न हे अंतकरणाचा किंवा अविद्येचा परिणाम आहे. स्वप्नातले पदार्थ अंतकरणाचा परिणाम आहे की नाही? आणि अविद्येचाही परिणाम आहे की नाही? दोन्ही म्हटलं तर चालेल की नाही? पण फक्त काय होईल, जेव्हा तुम्ही त्या स्वप्नातले पदार्थ हे अंतकरणाचा परिणाम म्हणता तेव्हा त्याचा अधिष्ठान तुम्हाला साक्षी चैतन्य मानावं लागेल. आणि स्वप्नस्थ पदार्थ हे अविद्येचा परिणाम अविद्येचा परिणाम आहे असं म्हणतात तेव्हा त्याचं काय आहे? ब्रह्मचैतन्य हे त्याचा अधिष्ठान मानावं. म्हणजे याचा अर्थ काय झाला? स्वप्न हे अंतकरणाचा किंवा अविद्येचा परिणाम आणि साक्षी किंवा ब्रह्मचैतन्याचा विवर्त आहे की नाही? स्वप्नस्थ पदार्थ हे साक्षी चैतन्याचा काय म्हणायचं? विवर्त किंवा ब्रह्मचैतन्याचा विवर्त. साक्षी चैतन्याचा विवर्त कधी म्हणायचं? स्वप्नस्थ पदार्थाचं उपादान कारण अंतकरण मानलं असेल तेव्हा साक्षी चैतन्याचा काय आहे? स्वप्नस्थ पदार्थ विवर्त आहेत. आणि जर तुम्ही स्वप्नस्थ पदार्थांना उपादान कारण अविद्या मानलं असेल तर त्यावेळी त्या स्वप्नस्थ पदार्थांचं अधिष्ठान हे ब्रह्मचैतन्य आहे असं तुम्हाला म्हणावं लागेल. आता याच्या पुढं लक्षात आलं ना? मग स्वप्नस्थ पदार्थ ब्रह्मचैतन्याचा किंवा साक्षी चैतन्याचा विवर्त आणि अज्ञान किंवा अंतकरणाचा परिणाम आहेत असे ही परिभाषा. आता जागृत पदार्थास व्यावहारिक सत्यत्व आणि स्वप्न पदार्थात प्रातिभाषिक सत्यत्व याविषयी शंका व समाधान उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञान